डाएट आणि लाईफस्टाईल खूप महत्वाचं आहे. सर, डाएट म्हटल्यानंतर भरपूर डाएटचे फॅड आहेत. कोण म्हणते किटो डाएट घ्या, कोण म्हणते पॅलिओ डाएट घ्या, कोण म्हणते इंटरमिटंट फास्टिंग करा आणि दीक्षित डाएट म्हणतात. सर, त्याबद्दल तुमचं ऍज अ एक्सपर्ट जो की ओबेसिटीला ट्रीटमेंट करतात, तुमचं मत काय? तर कसं आहे की जसं मी म्हणेन की बाबा एक वन साईज डझंट फिट ऑल. म्हणजे किंवा माझा शर्ट तुम्हाला बसणार नाही, तुमचा शर्ट दुसऱ्याला बसणार नाही. म्हणजे असं नाहीये की बाबा एक डाएट घेतलं तर त्यांचं वजन कमी होतच असं. सो एव्हरी डाएट, हे जे काही किटो डाएट आहे, इंटरमिटंट फास्टिंग आहे, पॅलिओ डाएट आहे, भरपूर डाएटचे हे आहेत, ते एक डाएट घेतलं की सगळ्यांचंच वजन कमी होतं का? असं नाही होत. कुठल्या पर्सनला कुठलं डाएट फॉलो होईल, त्याच्यामुळे किती वजन कमी होईल हे सांगणं फार अवघड असतं. त्यामुळे प्रत्येक पेशंटला आपण असं नाही करू शकत की बाबा एकच ट्रीटमेंट दिली, असं नाही होत कधी. प्रत्येक पेशंटचं मेटाबॉलिझम वेगळं असतं, प्रत्येक पेशंटचं स्वतःचा अंगकाठ वेगळा असतो, प्रत्येक पेशंटचं डायजेशनचं जे काय हे असतं हे वेगळं असतं. त्यामुळं प्रत्येक पेशंटला किटो डाएटमुळे फरक पडतो का? असं काही नाही. काही पेशंटला फरक पडतो, काही पेशंटला फरक नाही पडत. प्रत्येक दीक्षित डाएट किंवा इंटरमिटंट फास्टिंग जे करतात त्यांना फरक पडतोच असं आहे का? असं नाही. कारण प्रत्येकाचं कामाचं स्वरूप वेगळं असतं, प्रत्येकाचं मेटाबॉलिझम वेगळं असतं. त्याच्यामुळं प्रत्येक डाएट हा एक प्रत्येक ह्याला सक्सेसफुल होईल असं काही नसतं. सो यू शुड ट्राय एव्हरी डाएट. जे डाएट सक्सेसफुल होईल ते तुम्ही ट्रायल करा, आणि जर सक्सेसफुल झालं तर देन यू कॅन कंटिन्यू दॅट. सो यू शुड बी एबल टू ट्राय ऑल द डाएट्स. सगळे डाएट्स चांगलेच आहेत असं काही नाही की बाबा, कारण ते सगळे टाइम टेस्टेड असतात. बट असं नाहीये की बाबा दीक्षित डाएट म्हटलं की सगळ्यांचं दीक्षित डाएटनं बारीक होतच. सो ऑल द डाएट शुड बी डन अंडर मेडिकल सुपरविजन अगेन. म्हणजे असं नाही की बाबा मी मित्रांना दिलं, मैत्रिणी दिलं म्हणून लगेच तेच फॉलो केलं, असं नका करू. यू शुड ट्राय इट अंडर मेडिकल सुपरविजन. आणि त्याचं इफेक्ट्स पण असतात, कारण जेवढं वेट लॉस जास्त होतं तेवढं तुम्हाला गॉलस्टोन्स होऊ शकतात, बाकीचे त्रास, कारण तुम्हाला न्यूट्रिशनली वीक होऊ शकतात. शॉर्ट टर्म वेट लॉस आहे. तुम्हाला विटॅमिनची औषधं पण घ्यावी लागतात, कारण जर तुम्ही कॅलरी डेफिसिटमध्ये जात असाल, किटो डाएट घेत असाल फक्त, तर तुम्हाला कार्बोहायड्रेट्स पण कमी मिळतात, त्याच्यामुळे तुम्हाला पॉवर पण कमी मिळतं. सो देर आर सो मेनी, जसे प्रोज असतात तसे कॉन्स पण असतात प्रत्येक डाएटचे. त्याच्यामुळं प्रत्येक डाएट किती वेळ घ्यायला पाहिजे ह्याला पण एक लिमिट असतं. वेट लॉसचे डाएट्स भरपूर आहेत, तर प्रत्येक डाएटला वेगवेगळे रिझन्स आहेत, वेगवेगळे सक्सेस फॅक्टर्स आहेत. तर प्रत्येक डाएट तुम्ही फॉलो करून तुम्हाला जे सक्सेसफुल होईल, जे सूट होईल ते तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. ऍज एक्सपर्ट आपण असं सांगूयात का, एक्स्ट्रीम डाएट कोणतंही नावाखाली काहीतरी एक्स्ट्रीम, म्हणजे मी फॅटच घेणार नाही, मी कार्बोहायड्रेटच घेणार नाही, मी प्रोटीनच घेणार नाही, त्यापेक्षा बॅलन्स डाएट घ्या आणि परसिस्टंट कन्सिस्टंट मेंटेन ठेवा. एक्सेस कोणताही भाग करू नका, असं सांगता येईल. मी हे म्हणेन की बॅलन्स न्यूट्रिशियस डाएट घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि बॅलन्स न्यूट्रिशियस डाएट कुठलं आहे? घरचं खाणं इज बॅलन्स न्यूट्रिशियस. एकदम सुंदर, एकदम. त्यामुळे जेवढं तुमचं घरचं खाणं जेवण बोरिंग असेल, दॅट इज मोर बॅलन्स इन न्यूट्रिशियस आहे. जो विराट कोहलीने सांगितलं की मी फक्त अशाच गोष्टी बॉइल्ड आणि स्टीम आणि इव्हन 6-9 महिने हेच मी खातो, दॅट इज गुड फॉर हेल्थ. दॅट इज व्हेरी गुड फॉर हेल्थ. आणि थोडं चीटिंग तुम्ही कधी महिन्यातून एकदा असं करू शकता, तसं काही प्रश्न आहे. असं नाही की आपण काय बाहेरचं खायचंच नाही हे काय नाही, पण तो लिमिटमध्ये करणं फार गरजेचं आहे. प्लस मी अजून एक म्हणेन की बाबा, आपण आजकाल पॅकेट फूड खूप जास्त खातो. प्रत्येक पॅकेट फूड मागे लेबल्स असतात, ते लेबल्स वाचायला चालू करा. त्याच्यामध्ये कॅलरीज किती आहेत, कार्बोहायड्रेट्स किती आहेत, फॅट्स किती आहेत, ट्रान्स फॅट्स किती आहेत, ते पामोलिन ऑइलमध्ये बनलेलं आहे का हे बघा तुम्ही, कारण पामोलिन ऑइल इज व्हेरी डेंजरस फॉर हेल्थ. तर मग कुठल्या तेलामध्ये बनलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी लेबल्स वाचणं. आपण लेबल्स वाचत नाही. ते शिकवणं आपल्याला स्वतःला पण समजणं गरजेचं आहे आणि लेकरांना शिकवणं गरजेचं आहे. मी प्रत्येकाला सांगतो, तुमच्या पॅकेट मधलं जो काही खाताय, तुम्हाला पाम ऑइल आहे, त्याच्यामध्ये मैदा आहे, हाय कॅलरी डेन्स आहे, मीठ जास्त असते, प्रिझर्वेटिव्ह असतात, ऍडेड प्रिझर्वेटिव्ह असतात आणि आर्टिफिशियल स्वीटनर असतात. येस. तर ह्या सगळ्या गोष्टी हेल्थसाठी खूप खराब आहेत. त्यामुळं जेवढं जमेल तेवढं प्रोसेस्ड फूड्स आणि बेकरी आयटम्स हे जेवढं कमी खाल किंवा जेवढं अवॉइड कराल तेवढं जास्त चांगलं आहे.